लातूर जिल्ह्यात भव्य धार्मिक सोहळा विठ्ठल महाराज सांडोळकर यांचा समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांडोळकर यांची समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भक्तिभावात पार पडत आहे। या धार्मिक सोहळ्यानिमित्त समाधी मंदिर, श्री गुरु समाधी मंदिर आणि महादेव मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार तसेच वारकरी संप्रदायातील संत महंतांची उपस्थिती लाभणार आहे। ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। हा सोहळा म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा भव्य संगम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, हरिनाम जप आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। राज्यभरातून वारकरी, भाविक व संत मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत। पाहुयात भक्तांच्या प्रतिक्रिया। वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं लोणी येथे अखंड हरिनाम वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं लोणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या वारीमध्ये हजारोच्या संख्येनं भाविक सहभागी झालेले आहेत। आज अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे काला या निमित्तानं नगर प्रदक्षिणा म्हणून संपूर्ण उदगीर शहरामध्ये दिंडी निघते। या दिंडीमध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यातून भाविक सहभागी झालेले आहेत। हजारोंच्या संख्येनं या दिंडीमध्ये भाविक आहेत। रथामध्ये हरिभक्त परायण भास्कर महाराज सांडोळकर हे आहेत व त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून हजारोच्या संख्येनं भाविक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। या जवळपास 15 ते 16 वर्षापासून याच पद्धतीनं लोणीतून ही दिंडी निघते आणि संपूर्ण उदगीर शहरामध्ये या दिंडीचे नगर प्रदक्षिणा होते। इथून गेल्यानंतर ब्रह्मनिष्ठ मठाधिपती भास्कर महाराज सांडोळकर यांचे काल्याचे कीर्तन होते व या सप्त्याची सांगता होते। ही परंपरा जवळपास 15 ते 16 वर्षापासून आहे। 17 वर्षापासून ही परंपरा आहे। या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन झाले। समाज प्रबोधन म्हणून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे व 8ही दिवस महाप्रसाद 3 टाइम असतो। सकाळी नाश्ता, दुपारी महाप्रसाद व रात्री महाप्रसाद। अनेक समाज उपयोगी कार्य म्हणून 2 दिवस रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं। नागरिकांना आम्ही आवाहन हेच करतो की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जे समाज प्रबोधन केलेलं आहे तेच याचं माध्यम आहे। या सप्त्याच्या निमित्तानं समाजाचं प्रबोधन व्हावं, समाज चांगल्या मार्गाने चालावं हेच आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।